चला आपण फंक्शन करत होतो. मी काल या क्वेश्चनला इथं ठेवलं होतं. क्यूब वाला एक कॉन्सेप्ट आहे. आपण स्क्वेअर वाली एक आयडेंटिटी शिकलेली आहे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर असेल तर अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. हे विसरायचं नाही. ते नेहमी कामाला येईल. याच्यानंतर एक टॉपिक असतो. क्यूबची आयडेंटिटी. ही पण महत्वाची आहे. याच्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये एक सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द झिरोज अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. सेकंड आहे डिफरन्स ऑफ द झिरोज अल्फा मायनस बीटा होल स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं? अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा केलं होतं. ठीक आहे. ते मी तुम्हाला नंतर अजून एकदा एका जागी लिहून देईल सगळ्या आयडेंटिटी. आणि तिसरी आयडेंटिटी असते ए क्यूब प्लस बी क्यूब. बघा इथे ए क्यूब प्लस पी क्यूब दिलेला आहे. झिरोचे फक्त नावं बदलून देतील. अल्फा बीटा देतील, पी क्यू देतील, एपी देतील, एम एन देतील, काहीतरी म्हणतील. आपल्याला फोकस करायचंय त्याचा मधलं रिलेशन काय आहे. कारण आपला पूर्ण टॉपिकच रिलेशन बिटवीन द झिरोज आहे. हा क्वेश्चन आपण काल ठेवला होता. आपण याला आज कंटिन्यू करू. आज हे आपल्याला ओव्हर करायचं पुढच्या अर्ध्या तासात. ए अँड पी आर टू झिरोज ऑफ द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता लक्ष द्या, आपल्याकडे जी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल पी एक्स आहे ती 2x स्क्वेअर मायनस 3x प्लस 7 आहे. याचे दोन झिरोज आहेत ए अँड पी. तर आपल्याला हे काढायचे. हे काढण्यासाठी मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतो. आता तो कॉन्सेप्ट आपण ऑलरेडी शिकलेला आहे 9th स्टँडर्ड मध्ये. आपल्या सगळ्याला ए क्यूब प्लस बी क्यूब ही आयडेंटिटी आठवत असेल. पाहिलेलं आहे पण आठवत नाही. तर तुम्हाला मी याच्यात एक कॉन्सेप्ट सांगितला होता 9th स्टँडर्डला. पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी लिहितो आपण. मग आपण लिहित होतो ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. नीट समजून घ्या, जर ए क्यूब मायनस बी क्यूब असेल तर आपण इथं ए मायनस बी लिहितो आणि इथे सगळे प्लस येतात. आठवते? या दोन आयडेंटिटीजला खूप सारे स्टुडंट विसरतात आणि ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. या दोन आयडेंटिटी कधी विसरायच्या नाही. ऐन वेळेस एक्झाम मध्ये हेच धोका देतात. प्लस मायनस मध्ये गोंधळ घालायचा नाही. ए क्यूब प्लस बी क्यूब आणि ए प्लस बी होल क्यूब आर डिफरंट थिंग्स. ठीक आहे. तर समजून घ्या, या दोन आयडेंटिटीजला ही फर्स्ट वाली जी आहे ती हीच आहे ना, ए क्यूब प्लस बी क्यूब. ते हीच आहे. तुम्ही नीट पहा, याच्यात तुम्ही ए प्लस बी आहे म्हणजे सम ऑफ द झिरोज आहे. परत ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे तर स्क्वेअरची सम पण आहे. आणि बघा इथे एक प्रोडक्ट पण आहे ए बी म्हणजे सम आणि प्रोडक्ट सगळे. एक्स्ट्रा कोण आहे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. तेच असतं फिरून फिरून लपलेले. तर ह्याच्यात आपण एक काम करू. आधी तुम्ही सम ऑफ द झिरोज लिहून घ्या. सगळ्यांनी लक्ष द्या. ए प्लस पी सम ऑफ द झिरोज मायनस बी अपॉन ए. मायनस 3 चा ऑपोजिट प्लस 3. ठीक आहे. तर मयंक नंतर व्हिडिओ बघून क्लिअर कर काही गोष्टी. आता याच्यानंतर काय लिहायचंय? प्रोडक्ट ऑफ द झिरोज. प्रोडक्ट काय असतं? सी अपॉन ए. 7/2. हे दोन. कधीही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे झिरो सॉल्व्ह करताना प्रवासाला निघाल्यावर जसं आपण आपल्या डेली बिलॉंगिंग सोबत ठेवतो, तसं ह्याच्यामध्ये डेली सोबत ठेवायचे हे दोन पावले. सम आणि प्रोडक्ट नेहमी फिक्स आपल्या सोबत पाहिजे. त्याच्याशिवाय पुढे चालायचं नाही. कोण बेटा? कोण मायनस आहे? मायनस बी अपॉन ए आहे ना बेटा. हा ठीक आहे, अडचण नाही. पण हीच गोष्ट खूप चुकते बरं, याच्यावर काळजी घेत जा. बरं झालं आलं तुझ्या लक्षात. आता आपण आपल्याला काढायचंय क्यूबची सम. क्यूबची सम. क्यूबच्या सम साठी त्या फॉर्म्युल्याकडे या. काय लिहिणार तुम्ही? ए प्लस बी. मग मी लिहिणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे इथं कोण आहे? पी स्क्वेअर मायनस ए बी म्हणजे मायनस ए पी. ओके. याला पाहिल्याबरोबर काय आठवते? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आताच आपण रिवाइज केलंय. तर सर याला आपण आधी असं लिहू. ए प्लस बी राहू द्या, नाही तर पी ए सॉरी.
इथे पी करा. इथे या आता मोठा ब्रॅकेट करा. याला आपण काय लिहितो? इथे लिहितो सर अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -2 अल्फा बीटा. ठीक आहे. आणि पुढे एक्स्ट्रा कोण आहे? मायनस अल्फा बीटा. कळलं का? हे -3ab झालं. काहीच नाही, तुम्हाला फक्त सम आणि प्रोडक्ट सोबत खेळायचं याच्यात. हे तुम्ही पक्का जरा याच्यातला कुठलाच क्वेश्चन तुमचा अडणार नाही. तर चला फायनली काय? ए प्लस पी सम. सम कोण आहे? 3/2. मध्ये मध्ये बोलू नका, लक्ष द्या. 3/2 मोठ्या ब्रॅकेट मध्ये या. ए प्लस पी होल स्क्वेअर 3/2 होल स्क्वेअर -3ab -3. AP is the product, that is 7/2. संपला क्वेश्चन. त्याला मुद्दाम आपण काल नाही पाहिलं. इकडे या 3/2. इथं काय बनेल? 9/4. इथं काय बनेल? 21/2. आता ह्याला तुम्ही सेम बेस मध्ये कन्वर्ट करा. 2 ने वर मल्टिप्लाय डिवाइड करा. तर इथे काय बनेल? 42/4. ओके. तर हा झाला 3/2 इंटू इथे किती असेल? निगेटिव्ह 33/4. आता आहे का कोणी याच्यात मरायचं? नाही. तर इथे किती येते? निगेटिव्ह 99/8. निगेटिव्ह 99/8 ऑप्शन सी इज आन्सर. समजलं? तर आता तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. चला इथे एक महत्वाची गोष्ट. हा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर एक लक्षात ठेवा. अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -2 अल्फा. याच्यानंतर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. याला नेहमी लिहायचं अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -3 अल्फा बीटा. हा -3 बनणारच आहे. आलं लक्षात? हा रिझल्ट डायरेक्ट काही करून सम आणि प्रोडक्ट मध्ये आणायचं, बस एवढंच डोक्यात ठेवा. पुन्हा अल्फा मायनस बीटा होल स्क्वेअर इज अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -4 अल्फा बीटा. हे 3 रिझल्ट नेहमी हेल्प करते. ठीक आहे. चलो, हा आपण केला होता काल. हा येस, या प्रश्नात आपण काल थांबलो होतो. इथे तुम्हाला काय म्हणते? क्वेश्चन कडे लक्ष द्या. वन ऑफ द झिरोज म्हणते, म्हणजे एक झिरो माहिती आपल्याला. एक झिरो माहिती म्हणजे अल्फा माहिती किंवा बीटा माहिती, कोण्या एकाला तुम्ही माना. दिलेला आहे आणि प्रोडक्ट दिलेलं आहे. तर प्रोडक्ट देण्याचा काय फायदा आहे? सम देऊन तर फायदा नाही. ठीक आहे. सम देऊनही तुम्ही काढू शकता, काय अडचण नाही. प्रोडक्ट देऊनही काढू शकता. त्याच्यावरून तुम्ही एका झिरो वरून दुसरा झिरो काढा. 2 झिरो आले म्हणजे समही असते, प्रोडक्ट ऑलरेडी आहेच. तर आपल्याला काढायचे काय? पॉलिनॉमियल काढायची. पॉलिनॉमियल काढण्यासाठी काय रूल होता? एक्स स्क्वेअर मायनस सम प्लस प्रोडक्ट. सम मध्ये नेहमी मायनस लावतो आपण, लक्षात घ्या. आणि प्रोडक्ट प्लस मध्ये मी शॉर्टकट व्हर्जन काय दिलं होतं? एक्स स्क्वेअर मायनस SX प्लस पी. S फॉर सम, P फॉर प्रोडक्ट. नेहमी तसं लक्षात ठेवा. आपापसात बोलू नका. आता बघा 2 झिरो दे. लेट एक झिरो अल्फा. असं करा. ठीक आहे. आता तुम्हाला दिलंय प्रोडक्ट हाफ. चला, तर बीटा काय होईल? इथं घ्या 1/2 इंटू अल्फा डिवाइड होईल. डिवाइड होईल म्हणजे रेसिप्रोकल होईल 4/√3. तर इथून येतो 2/√3. तर आता आपल्याकडे दोन्ही झिरो आले. ठीक आहे. तर पहिलं काम सम काढा. सम √3/4 पहिला झिरो प्लस 2/√3. तर इथून किती येतं? 3 + 8
4√3 11/4√3 समजा ही सम आहे. प्रोडक्ट ऑलरेडी दिलेलंच आहे हाफ. यांचं प्रोडक्ट हाफ येणारच आहे. ठीक आहे बेटा आपापसात बोल नका मी आता दुसऱ्यांदा सांगायलो. हे झाला हाफ. आता लिहायचे पॉलिनॉमियल x² मायनस ऑफ सम प्लस प्रोडक्ट. ठीक आहे आता ह्याला जर मॅच करायचं असेल काय करता येईल सांगा. एक तर याला रॅशनलाइज करा पहिल्यांदा मग एलसीएम घ्या. काय केलं तुम्ही या दोघांनी मल्टिप्लाय करू शकता. 8√3 ने पण मल्टिप्लाय करू शकता. अर्थ तोच आहे. 8√3 ने करू शकता. कधी करा. हे पहा बेटा मी आहे टीचर. माझं काम आहे सगळ्यांना समजावं अशी मेथड सांगणं. हा माझी मेथड ती असते. ते माझं काम आहे. मी जर माझ्या मेथडने शॉर्टकट आन्सर काढत गेलो तुम्हाला काहीच न बोलता तर मग काय अर्थ राहत नाही. ठीक आहे पहा चला आपण चांगल्या क्वेश्चन्स मध्ये बिलकुल स्टक आउट झालं पाहिजे. अडकलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपला ब्रेन काम करणार नाही. चांगले क्वेश्चन तसे देतात. याला काय करता सांगा. वर खाली मल्टिप्लाय करा. 44√3 खाली किती आले 16 into 3 असं पण आले. तर हे किती होतं 22√3 अपॉन 24. अजून लहान करता येते. अजून लहान करा. किती व्हायले 11√3 बाय द 12. तर तुम्ही याला तसे लिहू शकता. इथे समला काय लिहा 11√3 बाय 12. आता एलसीएम सांगा 12 आहे. एलसीएम 12 आहे तर तुम्ही ओव्हरऑल 12 ने मल्टिप्लाय करा. तर इथे किती येईल 12x² 11√3x प्लस 6. ठीक आहे ऑप्शन इथं नाहीये. नाही हिट अँड रन आन्सर कधीच नाही काढायचं. तुम्ही किती आलं म्हणा मी नाहीच म्हणणार. मेथड इज मेथड. काय गॅरंटी तुमची मेथड लॉजिकल असत. आपण मॅथ शिकायलो. कावळा उडायला आणि फांदी तुटायला सेम होते बऱ्याचदा. मग एखादं सुपरस्टिशन तयार होते. हा काय केलं सांग. अल्फा इंटू बीटा हा त्याचा सी बाय एल. हा हो तुम्ही ऑप्शन केलं. आता माझा प्रश्न तुला हा विदाउट ऑप्शनचा प्रश्न असता तर कसं कसं हा एमसीक्यू आहे. एमसीक्यू नसता तर मी जर हा क्वेश्चन असा केला हे सगळं दिलं अँड फाइंड द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल विदाउट एमसीक्यूचा प्रश्न बनला. सब्जेक्टिव्ह प्रश्न बनला. काय सब्जेक्टिव्ह प्रश्न बनला तर इथं आन्सर देऊन टाक. काही प्रॉब्लेम नाही. बिलकुल द्या. 4√3 कुठं होतं इथं. हा 8√3 ने केलं. मग दोन वेगवेगळे कसं करता येते. ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही 4√3 न करताय पण खाली बेस 2 पण आहे ना. कुठं ओव्हरऑल 4√3 ने केल्यावर ते चालू शकते. ते चालू शकते. तुम्ही इथे पण म्हणजे हेच घेऊन करायचं म्हणता. हेच घेऊन केलं तरी काही अडचण नाही. ठीक आहे त्याला अजून एकदा तुम्ही करून बघा. आता एक गोष्ट एक महत्वाची गोष्ट समजा हा क्वेश्चन एमसीक्यू मध्ये नसेल. ठीक आहे
तर हे तर डोक्यात येणार नाही तुमच्या. असं येणार नाही. आलं तर छान, पण हे पण आन्सर करेक्ट आहे. समजलं? आपण रॅशनलाइज करून लिहिले. कधी-कधी ऑप्शन असा आला तर त्यांनी इथं रॅशनलाइज न करता आन्सर दिले. समजायले? आपण रॅशनलाइज करून काढले. अर्थ एकच असतो. तुम्ही कसं आहे का आधी रॅशनलाइज केलं मग एलसीएम घेतला. अर्थ एकच आहे. एक एक महत्वाचं आहे. तुम्ही याला ऑर मध्ये हे लिहू शकता. ऑर मध्ये लिहू शकता. तुमचा आन्सर ऑप्शन 1 येत आहे का पण? हे दोन्ही कशा आहेत सांगा? इक्विव्हॅलेंट. हे दोन्ही बरोबर आहे. नो डाऊट. ठीक आहे? हे रॅशनलायझेशन ने आले आणि विदाउट रॅशनलायझेशन आले. दोन्ही करेक्ट आहे. चलो. याला सॉल्व्ह करायचं. नाही आता वेळ कमी आहे आपण मिळूनच करू. झिरोज ऑफ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल हे 2 आहेत. हे झिरोज आहेत. लक्षात घ्या. फाइंड द रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज ऑफ m and n. तर पहिल्यांदा काय घ्या? झिरोज आहेत. लेट अल्फा आणि हा बीटा हे झिरोज आहेत. सम आणि प्रोडक्ट नाही. त्याची सम आणि प्रोडक्ट काढावं लागेल. तर आधी तुम्ही समला काढा. अल्फा प्लस बीटा काय असते? मायनस बी म्हणजे कोण? मायनस एम बाय ए. ठीक आहे. आता सम म्हणजे या दोघांची सम. त्यांची सम किती येते? -9 + 8 म्हणजे -1. -1/6 हे गेलं. तर इथून एम ची व्हॅल्यू किती येते? 1. हे तर आहेच. आपण तरी आपला आन्सर काढून बघू. 1 चे 2 ऑप्शन आले तर काय करता? एमसीक्यूचा हाच प्रॉब्लेम आहे. तुका मारून मोकळं व्हायचं, मेहनतच करायची नाही. फायदा पण आहे आणि तो प्रॉब्लेम पण आहे. चला प्रोडक्ट आहे सी. सी पूर्ण 2n आहे हा, नाहीतर तूच लिहितात. तो कॉन्स्टंट आहे 2n/6. त्याला प्रोडक्ट मध्ये तुम्ही 6च राहू द्या, 1/3 करू नका. कारण प्रोडक्ट बघा -12/6 येते. कळलं मी डिवाइड का केलं नाही? कारण इथं ते जाणारच आहे. ओके. आता इथे किती आलं? -6 is n. म्हणजे n नाही इथं मायनस करा ना. कोण कसं प्लस होईल? हे मल्टिप्लिकेशन आहे. इथं मायनस पाहिजे बस. मायनस पाहिजे. n is -6 हा. 1 आणि -6. चलो सांगा. One of the zeros of this quadratic polynomial is 4 times the other. एक अल्फा तर दुसरा 4 अल्फा. ठीक आहे. आता तुम्ही एक गोष्ट पहिलं काम तर हे करायचं. लेट रूट्स किंवा झिरोज पी अल्फा अँड दुसरा 4 टाइम्स 4 अल्फा. लक्ष द्या. आधी तुम्ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल लिहा. fx. मला तुम्ही थोडी मेहनत करून सांगा एबीसी काय काय? A3 आहे. सी हा पूर्ण सी आहे. म्हणून म्हणलं एबीसी सांगा. चुकणार होतं. हे कॉन्स्टंट आहे. दिस इज 3p + 4. दिस इज सी. नाही तर म्हणता येणार 4 टर्म दिसायले क्वाड्रॅटिक नाही. 4 टर्म्स असलं काय? इथे तुम्हाला 50 टर्मही देऊन क्वाड्रॅटिक होऊ शकते. कारण सगळ्या शेवटचे उरलेले 50 पैकी पहिले 2 गेले, उरले किती? 48. 48 मिळून सी होतो. तसं येत नाही पण होतो. रियालिटी सांगायला. आता मला सांगा एबीसी आले. सम आपल्याला रिलेशनही कळलं. चला काय काढायचंय? पी ची व्हॅल्यू काढायची. इथून घेऊन काय फायदा आहे का? पी ची व्हॅल्यू काढण्यासाठी मला वाटते आपण प्रोडक्टची कॉन्सेप्ट वापरू. तर प्रोडक्ट घ्या. प्रोडक्ट अरे हे पी तुम्ही कन्फ्युज व्हाल. प्रोडक्ट ऑफ झिरोज घ्या. तर अल्फा इंटू 4 अल्फा इज सी बाय ए.
तर इथे येते 4 अल्फा स्क्वेअर. सी आहे 3p प्लस 4 अपॉन हा 3 आहे. चला आता याच्या ठिकाणी 3 3 कॅन्सल नका करू. 4 अल्फा स्क्वेअर आला, पण आपल्याकडे अल्फा तर काढावा लागेल ना पी ची व्हॅल्यू काढण्यासाठी. चलो नो प्रॉब्लेम, हे एक ठेवा पी ची व्हॅल्यू काढण्यासाठी. हे इक्वेशन 1, कारण पी पण व्हेरिएबल आहे, अल्फा पण व्हेरिएबल आहे, डायरेक्ट आन्सर येणार नाही. आता सम घ्या. सम आहे अल्फा प्लस 4 अल्फा मायनस बी हा प्लस 20 होईल. हा, इथून अल्फा येतो बघा बाय 3. ठीक आहे, हे झालं 5 अल्फा. लक्ष द्या, आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कशी करायला तिकडे पहा. हा होईल 20/3 इंटू 1/5. अल्फा किती आहे? 4/3 आहे. आपल्याला अल्फाचा स्क्वेअर करायचा आहे. याला इथे नेऊन बसवा. चला, तर इथून येते 4 इंटू अल्फा स्क्वेअर किती आहे? 16/9. आता हे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल झालं. ओके, एक काम करा, वर घ्या 64, खाली 9, आणि एक काम करा, ह्याला 9 करण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करा, तर वर एक 3 ने करा, 9p प्लस 12. आता ह्याला मारा सेम बेस करून. तर इथून किती येते? याला इकडे घ्या 9p, हे 12 गेल्यावर किती राहतात? 52. तर p ची व्हॅल्यू यायला पाहिजे 52/9. ऑप्शन बी इज द आन्सर. कळलं? इथे तुम्ही पॉसिबिलिटी चेक करायची, प्रोडक्टने डायरेक्ट येते का, सम ने येते, या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. हा, zeros of the quadratic polynomial are alpha and beta. Find the value of k if 5 times alpha plus 2 times beta is 1. रिलेशन बिटवीन द झिरोच आहे. काय डोकं लावता येईल? आता बघा, इथे 5 अल्फा प्लस 2 बीटा इज 1 आहे. अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन काढायचंय. ते काम करा, तुम्ही अल्फा आणि बीटाला सबस्टिट्यूट करा, एकाला दुसऱ्याच्या टर्म मध्ये लिहा. मला वाटते आपण 2 बीटा घेऊ, तर काय होईल 1 मायनस 5 अल्फा. तर इथून बीटा काय होतो? 1 मायनस 5 अल्फा बाय 2. का केला असं? बाय 2 चा एक फायदा असतो, डिवाइड पटकन होतात नंबर कोणते, तसे 5 ने पण होतात. 9th ला शिकलोय आपण, बेस 2 असणं, 5 असणं, 2 चा पॉवर, 5 चा पॉवर. रॅशनल नंबर्स टर्मिनेटिंग कोणत्या केस मध्ये असतात? ती केस. एक काम करा, बीटाला मी अल्फाच्या टर्म मध्ये लिहिले. आता एक काम करता येते, पॉलिनॉमियल कोणती आहे? x² प्लस 4x प्लस k. ठीक आहे, तर एक काम करा, सम घ्या. सम असते मायनस बी अपॉन ए. मायनस बी अपॉन ए म्हणजे -4. पण अल्फा प्लस बीटा आहे, आपण बीटाला तर अल्फाच्या फॉर्म मध्ये लिहिले. ठीक आहे, आपल्याला के काढण्यासाठी अल्फा बीटाचं रिलेशन घ्यावं लागेल. प्रोडक्टने पण येऊ शकते का? नाही येणार. आधी अल्फा बीटा आपण चेक करून घेऊ. चला, तर काय येईल? अल्फा, अल्फाला अल्फाच लिहा, बीटाला काय लिहा? 1 मायनस 5 अल्फा बाय 2 इज इक्वल टू -4. ओके, ओव्हरऑल 2 ने मल्टिप्लाय करा. ओव्हरऑल 2 ने मल्टिप्लाय करा, झालं. तर इथे किती आलं? -3 अल्फा, हा तिकडे जाऊन किती होतो? -9. दिसलं? तर इथून अल्फाची व्हॅल्यू किती येते? +3. अल्फा जर +3 आला तर बीटा काढून घ्या. बीटा आहे 1 मायनस 15/2 -14/2 तर -7. अल्फा आणि बीटा दोन्ही आले. जेव्हा अशा पद्धतीचं लिनियर, ह्याला लिनियर कॉम्बिनेशन म्हणतात. जर व्हेरिएबल्स मधलं लिनियर कॉम्बिनेशन आलं तर सबस्टिट्यूशन मेथडने 2 व्हेरिएबलच्या ऐवजी एक घ्यायचा.
म्हणजे तुम्हाला 2 इक्वेशन भेटतात बरोबर आणि व्हेरिएबल्स फाइंड आउट करता येतात लवकर. तर हे अल्फा बीटा आलं. आता आपल्याला के काढण्यासाठी काय करावं लागेल? प्रोडक्ट घ्या. तर प्रोडक्ट काय असेल? अल्फा आणि बीटाचं प्रोडक्ट आहे ना. तर अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए म्हणजे कोण आहे? केच आहे. संपलं काम. अल्फा कोण आहे? 3. बीटा कोण आहे? -7. तर के मस्ट बी -21. कळलं? अशा टाईपचं रिलेशन आल्यावर घाबरायचं नाही. कारण 2 टाइम्स 4 टाइम्स असं येते, रेसिप्रोकल येते, निगेटिव्ह येते. आपण डोक्यात काय ठेवायचं? असं आलं प्लसमध्ये, मायनसमध्ये तर सबस्टिट्यूट करायचं. अल्फाला एक तर बीटा लिहा, नाही तर बीटाला अल्फा लिहा. आणि त्याला सम मध्ये ठेवा, प्रोडक्ट मध्ये ठेवा. मॅनिप्युलेशन आहे, बाकी काही नाही नंतर. हा पण चांगला क्वेश्चन आहे. अशा टाईपची येतील बोर्ड एक्झामला. हा, त्याला पाहून घाबरायचं नाही. ही एक पद्धत आहे लिहायची. बघा इथे तुम्हाला फाइंड करायचंय अल्फा इनवर्स. ऍक्च्युली दिस इज नॉट इनवर्स, दिस इज रेसिप्रोकल. अल्फाचा पॉवर -1 आहे. त्याच्यामध्ये अल्फा पॉवर -1 ला आपण 1 बाय अल्फा लिहितात आणि याला 1 बाय बीटा लिहितात. तर याला काय करायचंय? आपल्याला 1 अपॉन अल्फा प्लस 1 अपॉन बीटा काढायचंय. उगाच त्याचा चेहरा बदलून दिला घेऊ घालायला. काढायचं हेच आहे. बघा क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर सम बाय प्रोडक्ट आले का? तेच फिरून फिरून गाडी तिथेच येणार आहे. चलो, तर इथं पॉलिनॉमियल आहे आपल्याकडे 9x0 -3x 2. सम सांगा. सम सर -b बाय a. चला 1/3 ठेवा, नाही ठेवलं तरी चालते. प्रोडक्ट घ्या c अपॉन a -2/9. सायन्स कडे लक्ष देत जा. हे कळलं ना मायनसचं प्लस झालेलं? हा, आता आपल्याला सम आली, प्रोडक्ट आली. नाव 1 अपॉन अल्फा प्लस 1 अपॉन बीटा इज अल्फा प्लस बीटा अपॉन अल्फा बीटा. The sum 1/3, product -2/9. So 1/3 into -9/2. इथं जाऊ द्या. So -3/2. Option A is the answer. चलो. Yes. This is कारण इथे एक चूक होऊ शकते. होईलच असं नाही. सांगतो आधी क्वेश्चन तर वाचा. हे आता जाऊन जुना झालेला क्वेश्चन आहे. सम ऑफ द zeros of this polynomial is 1. Which one of the possible values of k? समजून घ्या. सम दिलेली आहे, सम. ठीक आहे. सम दिल्याचा एक फायदा होऊन जाईल आपल्याला. झिरोची सम किती आहे? 1 आहे. ते 1 आहे. आता आपल्याला माहिती आहे सम काय असते? -b. -b म्हणजे +2 बाय a. ठीक आहे. तर एक लक्ष द्या, इथे k² -14 आठवते का? इथं 1 आहे. तर क्रॉस मल्टिप्लाय मध्ये k² -14 शुड बी इक्वल टू 2. क्रॉस प्रोडक्ट केला आपण. इथं 1 ठेवलं, बाकी काही नाही. ठीक आहे. तर k² इज 16. तर k ची व्हॅल्यू +-4 आहे. ठीक आहे. राईट. +-4 आहे. तर इथे पॉसिबल व्हॅल्यू काय आहे? -4. ऑप्शन मध्ये तर एकच आहे. -4 इथं ठेवलं तर 16. या क्वेश्चन मध्ये अजून एक गोष्ट असते. याला 5 स्टार द्यायचं कारण आहे, त्याची एक वेगळी कॅटेगरी आहे. क्वेश्चन मध्ये कधी कधी के ची व्हॅल्यू √14 येते. नीट आहे का? √14 चा स्क्वेअर करा 14 आणि मग 14 - 14 करा. x² चा कोएफिशियंट 0 होत नाही. तर ते फसवणारा एक ऑप्शन येतो
पॉसिबल व्हॅल्यू मध्ये कधी कधी आपण डोळे झाकून के डायरेक्ट मार्क करायचा नाही, चेक करायचं. तो के ठेवल्यामुळे अडचण फक्त कुठे माहितीये? इथे. या दोघांना फरक पडत नाही. एबीसी मध्ये ए 0 होऊ शकत नाही, बी आणि सी चालतात. त्याच्यामुळे ज्या ऑप्शनमुळे हा 0 होतो तो रिजेक्ट करायचा, म्हणून मी याला स्टार केले. आता इथं काम पडलं नाही आपल्याला, हा थोडा इझी क्वेश्चन झाला त्या मानाने. तर इथे +4 पण आहे, -4 पण आहे, पण आपल्या ऑप्शन मध्ये कोण आहे? -4. -4 +4 घेऊन इथं फरक पडेल का बरं या क्वेश्चन मध्ये? का नाही पडणार? स्क्वेअर आहे, तर स्क्वेअर तुम्ही +4 घ्या, -4 घ्या, तो पॉझिटिव्ह होणार आहे. त्याच्यामुळं इथे तुम्ही कोणत्या ऑप्शन मध्ये परेशान व्हायची गरज नाही. पण इथे एक नोट लक्षात ठेवायचा, के ची व्हॅल्यू जर एक्स स्क्वेअरच्या कोइफिशियंट मध्ये येत असेल तर चेक करायचं त्या व्हॅल्यूला ते 0 होते का? 0 होत असेल तर रिजेक्ट करायचं, ती व्हॅल्यू घ्यायची नाही. हे मात्र प्रकर्षाने लक्षात ठेवा. ओके, परत तेच आहे, हे झिरोच आहेत, तर सम आणि प्रोडक्ट घ्या. आपल्याला काय काढायचंय? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल काढायचे. तर झिरोज आहेत, 1/अल्फा 1/बीटा. तर आपण पहिल्यांदा काय घेतो? सम. सम ऑफ द झिरोज इज इक्वल टू -b/a. -b/a म्हणजे -a. तर सांगा, ही झाली सम, ही झाली सम. हे झिरोज असलेले. तर तुम्ही आधी इथून एक रिलेशन काढून घ्या की, एक मिनिट, नाही, क्वेश्चन वेगळा आहे. ही वेगळी पॉलिनॉमियल आहे, हे 0 असलेली नवीन पॉलिनॉमियल आपल्याला काढायची आहे. आता अशा क्वेश्चन मध्ये एक काम करायचंय, इथून सम काढा आणि प्रोडक्ट काढा. हे असं नाही, आपल्याला हे 0 असलेली काढायची आहे पॉलिनॉमियल. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही पहिली पॉलिनॉमियल घ्या, एफ एक्स किती आहे पहा? x² + ax - b. तर याचे रूट तुम्ही अल्फा आणि बीटा माना. तर ह्याची सम सांगा, -a. त्याचा प्रोडक्ट सांगा, -b. हे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा आपल्याकडे आलेले आहे. आता आपल्याकडे कोण आहे? नाव. हे झिरोच घ्यायचे. तर या झिरोची सम घ्या. तर ही सम किती येते? अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा. अल्फा प्लस बीटा -a - b. तर सम a/b. हे क्वेश्चन कडे लक्ष द्या बरं. आणि प्रोडक्ट, यांचा प्रोडक्ट आहे 1/अल्फा बीटा. आता अल्फा बीटा -a, अल्फा बीटा -b आहे, तर -1/b. हे झालं प्रोडक्ट. आता आपल्याला करायची पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियलचा काय रूल आहे? x² - सम. सम कोण आहे? म्हणजे असं घ्या, प्लस प्रोडक्ट, प्लस आणि हा मायनस, तर मायनस इथे. दिस शुड बी द पॉलिनॉमियल. इथं तर मॅचच व्हायले, बीने आपल्याला कॅन्सल करायचं काम नाही. या कॅटेगरीकडे थोडंसं लक्ष द्या. काय करतात? एक पॉलिनॉमियल देतात आणि त्याचा यूज करून झिरोचं रिलेशन बदलतात. नवीन झिरो देऊन त्याची पॉलिनॉमियल काय राहील. म्हणून या पॉलिनॉमियल वरून काय करायचं? सम आणि प्रोडक्ट काढायची. मग हे जे दोन झिरोज आहेत यांची सम आणि प्रोडक्ट घ्यायचं, ते ह्याच्यातून मॅच होते, मग ते नवीन रिलेशन तयार करायचं. ही कॅटेगरी खूप महत्वाची आहे. ही 4 मार्क आहेत. हे तरी सोपा प्रश्न आहे, पुढे अजून चांगले येतील याच्यात. लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. संपला आपली प्रॅक्टिस आहे. सांगा, सम आणि प्रोडक्ट दोन्हीही 1 आहे. बघा, सम पण 1 आहे, प्रोडक्ट पण 1 आहे. तर पॉलिनॉमियल काय असते? x² - सम. बघा, sx आहे ना, प्लस प्रोडक्ट. x² - x + 1 शुड बी द आन्सर. डी नाही, मायनस सम प्लस प्रोडक्ट. ओके. तर अशा प्रकारे येस, आपला पॉलिनॉमियलचं आता प्रॅक्टिस संपली. एनसीईआरटी पण आपण सॉल्व्ह केलं. संडेला जी काय आपली टेस्ट असेल, या टाईपचे प्रश्न असणार आहेत. त्याला रिवाइज करा.
एक्झरसाइज एकदा सेकंड एक्झरसाइज नीट बघा. पहिल्यामध्ये काय ग्राफचा प्रश्न सोपाच आहे. फक्त सेकंड एक्झरसाइज एकदा पहा आणि हे सगळे क्वेश्चन. मी याच्यात जास्त फोकस केला रिलेशन बिटवीन द झिरोचे क्वेश्चन. सगळ्या टाईपचे क्वेश्चन आहेत त्याच्यात. बॅलन्स क्वेश्चन आहेत. ही प्रॅक्टिस चांगली करा. आता नीट ऐका मी काय सांगायलो. आज कोणता वार आहे? चला याला बंद करतो.